गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण ह्युमन रिप्रोडक्शन मधील पुढचा पाठ शिकणार आहोत. तो आहे हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी. मागच्या तासाला आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकलो आणि त्यापैकी एक प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणजेच ओव्हरीज. ह्या ओव्हरीजचं आपण एक्सटर्नल स्ट्रक्चर कशा पद्धतीने दिसतं ते शिकलो, परंतु त्याच्या इंटरनल स्ट्रक्चरकडे आज जायचं आहे. आणि हे इंटरनल स्ट्रक्चर शिकत असतानाच आपल्याला या फिमेल ओव्हरीची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होते हाही पार्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. एकंदरीत व्हॉट आर ओव्हरीज? दीज आर द प्रायमरी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन और प्रायमरी सेक्स ऑर्गन ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्याच्यामध्ये एग्ज तयार होतात किंवा ओव्हा तयार होतात आणि त्याच्यातून फिमेल सेक्स हार्मोन्स, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन अशा प्रकारचे हार्मोन्स रिलीज होतात. असा तो ऑर्गन आहे. दे आर almond shaped structure which are present in abdomen. ज्यावेळेला आपण त्याचं इंटरनल स्ट्रक्चर पाहायला जातो त्यावेळेला असं लक्षात येतं, इच ओव्हरी इज अ कॉम्पॅक्ट मास ऑफ अ टिश्यू. हा एक कॉम्पॅक्ट मास आहे टिश्यूचा विच इज कव्हर्ड बाय अ वॉल अँड दॅट वॉल कंटेन 2 layers. 2 layers त्या वॉलमध्ये असतात. आता ते लेअर कुठले आहेत या ठिकाणी तुम्हाला हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चरचं एक डायग्राम आपल्याला पाहायला मिळते की या ठिकाणी आपल्याला दिसतं की दिस इज द वॉल ऑफ ओव्हरी. ही ओव्हरीची वॉल आहे आणि हा जो इंटरनल पूर्ण पोर्शन आहे ओव्हरीच्या आतमध्ये असणारा, दिस पोर्शन इज कॉल्ड ॲज अ स्ट्रोमा. याला स्ट्रोमा म्हणा. अँड दिस स्ट्रोमा इज कव्हर्ड बाय अ वॉल अँड दिस वॉल कंटेन 2 layers. 2 लेअर आहे. इट हॅज अन आउटर लेअर रेस्टिंग ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन अँड दिस लेअर इज कॉल्ड ॲज जर्मिनल इपिथेलियम. याला जर्मिनल इपिथेलियम. इट इज द आउटर लेअर ऑफ द ovary wall and this germinal epithelium is internally lined by a layer of connective tissue and this layer is called as a tunica albuginea. tunica albuginea नावाचा दुसरा लेअर या जर्मिनल इपिथेलियमच्या आतून आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग या वॉलच्या आतमध्ये जे कम्प्लीट स्ट्रक्चर आहे, होल दिस कंटेंट प्रेझेंट इनसाइड द ओव्हरी, दिस इज कॉल्ड ॲज अ स्ट्रोमा. हा कनेक्टिव्ह टिश्यू भरलेला असतो ह्याच्यामध्ये आतमध्ये. त्या स्ट्रोमाचे पण आपण 2 भाग करतो. त्यापैकी जो सेंटरचा पोर्शन आहे की जो लूज कनेक्टिव्ह टिश्यूने भरलेला आहे, दिस सेंट्रल पोर्शन इज कॉल्ड ॲज अ मेडुला. याला मेडुला म्हणा की ज्याच्यामध्ये लूज कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. अँड दिस मेडुला रिजन कंटेन और इट रिसीव्स द ब्लड व्हेसल्स, lymph vessels as well as nerve fibers which are coming to ovary. ओव्हरीला येणाऱ्या ब्लड व्हेसल, लिम्फ व्हेसल आणि नर्व फायबर्स या सेंट्रल पोर्शन मध्ये जातात की त्या पोर्शनला आपण मेडुला असं म्हणतो. त्याच्यानंतर त्याच्या बाहेरचा जो रिजन आहे, दिस रिजन ऑफ द स्ट्रोमा इज कॉल्ड एज अ कॉर्टेक्स. म्हणजे हा सेंट्रल पोर्शन जर सोडला तर ह्याच्या बाहेरचा जो काही पोर्शन दिसतो आहे, दिस पोर्शन, आणि हा जो आहे ना, दिस पोर्शन इज लिटल बट कॉम्पॅक्ट. हा कॉम्पॅक्ट आहे. अँड इट अपियर टू बी ग्रॅन्युलर. हा आपल्याला ग्रॅन्युलर असल्यासारखा दिसतो. ग्रॅन्युल्स डॉट डॉट असल्यासारखे दिसतात. त्याचं कारण असं आहे, दिस रिजन ऑफ द स्ट्रोमा इट कंटेन मेनी ओव्हॅरियन फॉलिकल्स. राउंडेड फॉलिकल्स त्या ठिकाणी असतात. आणि व्हेन यू ऑब्झर्व द ओव्हरी अंडर मायक्रोस्कोप, जेव्हा तुम्ही ते मायक्रोस्कोप मध्ये पाहायला लागता त्यावेळेला ते राउंडेड फॉलिकल्स आपल्याला डॉट 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 असल्यासारखे दिसतात. म्हणून द कॉर्टिकल रिजन अपियर ग्रॅन्युलर अँड दिस कॉर्टिकल रिजन कंटेन नंबर ऑफ ओव्हॅरियन फॉलिकल्स. अँड इन मॅच्युअर फिमेल दिस कॉर्टिकल रिजन शो सायक्लिक चेंजेस इन द डेव्हलपमेंट ऑफ फॉलिकल्स. फॉलिकलच्या डेव्हलपमेंटच्या सायक्लिक चेंजेस आपल्याला याच बाहेरच्या रिजन मध्ये पाहायला मिळतात. म्हणजे इथपर्यंत आपल्याला लक्षात आलं की ही ओव्हरीची वॉल, आतमधला कम्प्लीट पोर्शन दॅट इज स्ट्रोमा अँड विच इज डिवायडेड इन आउटर कॉर्टेक्स अँड इनर मेडुला. आणखी लक्षात घ्या, ओव्हरीच्या ज्या पोर्शन मधून ब्लड व्हेसल्स, नर्व फायबर्स, लिम्फ व्हेसल्स आत येतात, दॅट पोर्शन इज कॉल्ड ॲज अ हायलम. त्याला हायलम असं म्हणतो आपण. ठीक आहे. याच्यामधूनच ह्या ब्लड व्हेसल्स ह्या आत आलेल्या असतात. आता थोडंसं आपल्याला आणखीन पुढे जायचं. या ओव्हरीचं इंटरनल स्ट्रक्चर शिकत असताना याच्यामध्येच आपल्याला डेव्हलपमेंट पण शिकायची. आणि त्या डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला 2 गोष्टी बेसिकली हायलाइट करायच्या आहेत.
त्यापैकी एक गोष्ट आहे तिला आपण म्हणूया oogenesis आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे फॉलिक्युलोजेनेसिस. म्हणजे ओव्हम फॉर्मेशन आणि फॉलिकलचं फॉर्मेशन या दोन्ही गोष्टी एकत्रित आपल्याला ओव्हरीच्या डेव्हलपमेंटमध्ये शिकायच्या आहेत. पण स्ट्रक्चर शिकत असताना आपल्याला ही डेव्हलपमेंट थोडीशी फोकस करायची. oogenesis म्हणजे ओव्हम तयार करण्याची प्रोसेस. नंतर आपण ह्या हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर कडे येऊया. अगोदर oogenesis कडे जाऊया. द प्रोसेस ऑफ oogenesis इन फिमेल ओव्हरी बिगिन्स बिफोर द बर्थ ऑफ दॅट फिमेल. म्हणजे एखादी स्त्री जेव्हा जन्मते ती जन्मण्याच्या अगोदरच तिच्या ओव्हरीमध्ये oogenesisची प्रोसेस सुरू झालेली असते. कधी सुरू झालेली असते? ड्युरिंग इंट्रा युटेराइन लाईफ. म्हणजे तिचं गर्भाशयामधलं आयुष्य, म्हणजे ती तिच्या आईच्या गर्भाशयामध्ये जेव्हा आहे त्याच वेळेला तिच्या ओव्हरीमध्ये ओव्हम तयार होण्याची प्रोसेस सुरू झालेली असते. oogenesisची प्रोसेस सुरू झालेली असते आणि म्हणून आपण म्हणतो की द oogenesis स्टार्ट बिफोर द बर्थ ऑफ फिमेल चाइल्ड. फिमेल चाइल्डच्या जन्माच्या अगोदरच oogenesisची प्रोसेस सुरू होते ड्युरिंग हर इंट्रा युटेराइन लाईफ. म्हणजे तिच्या गर्भाशयातल्याच आयुष्यामध्ये ही प्रोसेस सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणखीन काही गोष्टी आहेत पहा. इथं आपण पाहतो की या ओव्हरीच्या भोवती जर्मिनल इपिथेलियम आहे आणि जनरली असं कन्सिडर केलं जातं की जर्मिनल इपिथेलियम म्हटलं की हा गॅमेट तयार करण्यामध्ये भाग घेईल. परंतु मॅच्युअर ओव्हरीमध्ये असणारा हा जो जर्मिनल इपिथेलियम आहे इट डझंट इन्व्हॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ ओहा. एग्स तयार करण्यामध्ये याचा काही रोल नाही. मग नेमकं ह्या ओहा तयार कशापासून झालेल्या आहेत? तर ओहा उगोनिया नावाच्या सेल पासून तयार झाल्या. आता ह्या उगोनिया कशापासून तयार झाल्या? उगोनिया आर ऑल्सो नॉट फॉर्म्ड फ्रॉम धिस लेअर. ह्याच्यापासून तयार झालेल्या नाहीयेत, तर त्या योक सॅकच्या सेल पासून तयार झालेल्या असतात. आता नेमकं काय आहे ते स्ट्रक्चर ते समजून घेऊया. समजू आपण की या ठिकाणी हा फिमेल चाइल्डचा एम्ब्रिओ आहे. हा एक एम्ब्रिओ काढतोय, म्हणजे जन्माच्या अगोदरची स्थिती आहे. आणखी हिच्यापासून हिची पूर्ण डेव्हलपमेंट झाल्यानंतर एक फिमेल चाइल्ड तयार होईल आणि तिचा जन्म होईल. आणि ह्या जन्माच्या अगोदरच हा जो एम्ब्रिओ आहे या एम्ब्रिओला लागून अशा प्रकारे या ठिकाणी एक सॅक असते. अँड धिस सॅक इज कॉल्ड ऍज योक सॅक. तिला योक सॅक असं म्हटलं जातं. मग उगोनिया कुठं तयार होतात? तर उगोनिया डेव्हलप इन धिस योक सॅक. या योक सॅक मध्ये डेव्हलप होतात. इन योक सॅक द एंडोडर्मल सेल, रिमेंबर एंडोडर्मल सेल्स ऑफ द योक सॅक दे फॉर्म सम सेल्स. ह्याच्या आतमध्ये काही सेल्स जनरेट होतात आणि या ज्या जनरेट झालेल्या पेशी आहेत ना, दीज सेल्स आर नोन ऍज प्रायमॉर्डियल जर्म सेल्स. पीजीसीज असं लिहितो मी. प्रायमॉर्डियल जर्म सेल्स मीन्स द प्रायमॉर्डियल जर्म सेल्स ओरिजिनेट फ्रॉम डॉर्सल एंडोडर्मल सेल्स ऑफ योक सॅक. म्हणजे उगोनियाची ओरिजिन काय, हा मुद्दा आपला या ठिकाणी लक्षात आला की उगोनिया डेव्हलप फ्रॉम डॉर्सल एंडोडर्मल सेल्स ऑफ योक सॅक. कधी? तर ह्या फिमेल चाइल्डच्या डेव्हलपमेंटच्या वेळेलाच. बरोबर आहे. खरं तर ह्या प्रायमॉर्डियल जर्मिनल सेल्स या प्रेग्नन्सीच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये सुरू व्हायला लागतात. तिसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यापासून हा एम्ब्रिओ फक्त 3 वीकचा आहे आणि मग या 3 वीकच्या एम्ब्रिओच्या वेळेसच अशी योक सॅक आणि डॉर्सल एंडोडर्मल सेल पासून या प्रायमॉर्डियल जर्म सेल्स तयार होतात. आता हा जो एम्ब्रिओ आहे याच्यामध्ये आणखीन ऑर्गन तयार झालेले नाही, पण ऑर्गन तयार करण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारचं एक स्ट्रक्चर तयार झालेलं असतं. अँड दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ऍज अ गोनॅडल रिज. गोनॅडल रिज और इट इज कॉल्ड ऍज जिनायटल रिज. गोनॅडल रिज किंवा जिनायटल रिज असं म्हणूया. अँड दीज सेल्स मायग्रेट अँड दे कम इन टू दिस गोनॅडल रिज. या गोनॅडल रिज मध्ये येतात आणि याच सेल पासून म्हणजे याच प्रायमॉर्डियल जर्मिनल सेल्स पासून पुढं उगोनिया, त्या उगोनिया पासूनच oocyte आणि त्या oocyte पासूनच एग किंवा ओव्हम तयार होणार आहे. नाउ दिस गोनॅडल रिज it will develop to form a structure gonad
और एन ओव्हरी याच्यापासून तयार होणार आहे. पुढं पुढं हा स्ट्रक्चर बदलत जातं आणि मग डेव्हलपमेंटच्या वेळेला जर आपण या गोनॅडल रिज मधून एम्ब्रियोचा सेक्शन घेतला तर पुढं पुढं आपल्याला असं दिसतं. नाउ द गोनॅडल रिज अपीअर लाईक दिस. हिच्यामध्ये प्रायमॉर्डियल जर्मिनल सेल्स येतात and these primordial germinal cell divide repeatedly by mitosis. Mitosis ने डिवाइड होतात. आलेल्या प्रायमॉर्डियल जर्मिनल सेल डिप्लॉइड आहेत, म्हणजे प्रत्येक प्रायमॉर्डियल जर्मिनल सेल मध्ये 46 क्रोमोसोम आहेत. and these primordial germinal cell divide by mitosis आणि अनेक पेशी तयार करतात, each having 46 chromosome. and now these cells are known as उगोनिया. यांना उगोनिया असं म्हणायचं. बघा आता मग प्रायमॉर्डियल जर्म सेल्स विल डिवाइड टू फॉर्म मेनी उगोनिया. प्रेग्नन्सीच्या 3ऱ्या आठवड्यापासून ही प्रोसेस सुरू झालेली असते आणि 5व्या आठवड्याच्या एंड पर्यंत या ठिकाणी साधारणतः 7 मिलियन उगोनिया तयार होतात. एवढ्या उगोनिया तयार होतात. आता त्याच्यानंतर या उगोनिया इथं आल्या, बाकीच्या काही प्रायमॉर्डियल जर्म सेल पासून अशा प्रकारच्या ट्यूब लाईक स्ट्रक्चर्स तयार होतात. अँड दीज ट्यूब लाईक स्ट्रक्चर्स और कॉर्ड लाईक स्ट्रक्चर्स दे आर कॉल्ड एज एग ट्यूब्स ऑफ फ्लजर. यांना एग ट्यूब्स ऑफ फ्लजर असं म्हटलं जातं. म्हणजे मी या ठिकाणी लिहितो, दीज आर एग ट्यूब्स ऑफ फ्लजर. स्पेलिंग लिहिताना PFALUGGER फ्लजर असं म्हटलं जातं. बरोबर आहे. आणि याच्या टिपला ह्या उगोनिया अरेंज होतात. अँड ऍट द टिप ऑफ ईच एग ट्यूब, प्रत्येक एग ट्यूबच्या टिपला अशा प्रकारचे एक राउंडेड स्ट्रक्चर तयार होतं. अँड दिस राउंडेड मास इट कंटेन उगोनिया. याच्यामध्ये काही उगोनिया असतील आणि मग अशा प्रकारचं जे राउंडेड स्ट्रक्चर आता या ठिकाणी तयार होणार आहे, दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड एज एग नेस्ट. ह्याला एग नेस्ट म्हणा. म्हणजे आपण पुन्हा जाऊया. प्रायमॉर्डियल जर्म सेल गोनायडल रिज मध्ये येतील. गोनायडल रिज मध्ये आल्यानंतर त्या मायटॉसिसनं डिवाइड होऊन उगोनिया तयार होतील. त्याच जर्मिनल सेल्स पासून नंतर अशा प्रकारच्या एग ट्यूब्स ऑफ फ्लजर तयार होतील. प्रत्येक एग ट्यूबच्या टिपला एक राउंडेड मास असेल सेलचा, दॅट कंटेन उगोनिया. त्याच्यामध्ये उगोनिया असतील अँड दॅट मास इज कॉल्ड एज एग नेस्ट. आणि मग एग नेस्ट मधून एक एक उगोनिया बाजूला येतात आणि त्यांच्यापासून फॉलिकल्स तयार होतात. ते ओव्हरी मधले फॉलिकल, आपण त्यांना ओव्हॅरियन फॉलिकल्स असं म्हणतो. हे ओव्हॅरियन फॉलिकल अतिशय लहान लहान असतात. दे आर ऑल्सो कॉल्ड, त्यांना आपण प्रायमॉर्डियल फॉलिकल असं नाव देऊया. प्रायमॉर्डियल फॉलिकल्स. आणि साधारणतः प्रेग्नन्सीच्या 12व्या आठवड्याच्या एंड पर्यंत ओव्हरीमध्ये प्रायमॉर्डियल फॉलिकल्स तयार झालेले असतात आणि ओव्हरी पण तयार झालेली असते. म्हणजे 3ऱ्या आठवड्यापासूनच प्रेग्नन्सीच्या ओव्हरीची डेव्हलपमेंट सुरू होते, ती 12व्या आठवड्यापर्यंत. 12वा आठवडा म्हणजे साधारणतः प्रेग्नन्सीचे पहिले 3 महिने संपले, तर त्यावेळेला त्या फिमेल चाइल्डच्या पोटामध्ये ओव्हरीज डेव्हलप झालेले असतील. अँड दिस ओव्हरी कंटेन प्रायमॉर्डियल फॉलिकल्स. याच्यामध्ये प्रायमॉर्डियल फॉलिकल्स आहेत. अँड दीज प्रायमॉर्डियल फॉलिकल्स किती असतात? देर आर अबाउट 2 मिलियन प्रायमॉर्डियल फॉलिकल्स. 2 मिलियन प्रायमॉर्डियल फॉलिकल्स या ओव्हरीमध्ये असतात बाय द एंड ऑफ 3rd मंथ ऑफ प्रेग्नन्सी. आणि राहिलेल्या 6 महिन्यामध्ये त्याच्यातल्या आणखीन जवळजवळ 1 मिलियन डिस्ट्रॉय होतात आणि त्या फिमेलच्या, त्या मुलीच्या ओव्हरीमध्ये जन्माच्या वेळेला केवळ 1 मिलियन प्रायमॉर्डियल फॉलिकल्स जिवंत राहतात. आणि ते प्रायमॉर्डियल फॉलिकल्स सुद्धा जन्मल्यानंतर हळूहळू डिस्ट्रॉय होत राहतात आणि सेक्स्युअल मॅच्युरिटी पर्यंत त्याच्यातले केवळ 40,000 प्रायमॉर्डियल फॉलिकल शिल्लक राहतात. आता फक्त आपण इथपर्यंत त्या प्रायमॉर्डियल फॉलिकलची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होत गेली ते शिकलो. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, एग नेस्ट पासून किंवा एग नेस्ट मध्ये उगोनिया पासून ज्या वेळेला प्रायमॉर्डियल फॉलिकल तयार होत असतो
त्यावेळेला त्या उगोनियम मध्ये पण थोडा बदल होतो. काय होतो? सपोज दिस इज द उगोनियम, अ डिप्लॉइड सेल. मग या आतमध्ये सगळ्या अनेक उगोनिया तयार झालेल्या असतील. अँड देन ऑटोमॅटिकली these oogonia start to divide by process called as meiosis. इथं लगेच मिओसिसला सुरुवात होते आणि ही मिओसिस सुरू झाली की मिओसिस मधली प्रोफेज 1 सुरू होते. आणि प्रोफेज 1 आपल्याला माहिती इट इज द लेंदी प्रोसेस. आणि या प्रोफेज 1 मध्येच म्हणजेच मिओसिसच्या प्रोफेज 1 मध्येच एक स्टेज आहे अँड दॅट स्टेज इज कॉल्ड एज अ डिप्लोटिनी. या डिप्लोटिनी स्टेजला येऊन ही सेल डिव्हिजन थांबते, अरेस्ट होते. म्हणजे सुरुवातीला ही जी सेल आहे दिस सेल इज उगोनियम. ही उगोनियम मिओसिसने डिवाइड व्हायला सुरू झाली आणि डिप्लोटिनी स्टेजला जाऊन अरेस्ट झाली. म्हणजे इथं आता मिओटिक स्टेज अरेस्ट झालेली आहे. आणि या स्टेजला ही जी सेल आहे नाव इट इज कॉल्ड ॲज अ प्रायमरी उसाइट. त्यामुळे बघा सीईटी नीट मध्ये याच्यावरती खूप पर्टिक्युलर क्वेश्चन्स विचारले जातात. प्रायमरी उसाइट हा कुठल्या स्टेजला असतो? तर आपण सांगतो इट इज ऍट अरेस्टेड मिओटिक डिव्हिजन. अरेस्टेड मिओटिक स्टेजला आहे. पण ऍट विच स्टेज? ऍट डिप्लोटिनी फेज ऑफ द प्रोफेज. प्रोफेज मधल्या डिप्लोटिनीला असतो. आणि मग हा जो प्रायमरी उसाइट आहे, समजा मी या ठिकाणी हा प्रायमरी उसाइट काढतो, तर या प्रायमरी उसाइटच्या भोवती काही फ्लॅट सेल्स अरेंज होतात आणि ह्या ज्या फ्लॅट सेल्स आहेत त्यांना आपण फॉलिक्युलर सेल्स असं म्हणतो. आणि मग कडेच्या पेशी काय नाव त्यांचं? फॉलिक्युलर सेल्स. आणि सेंटरची ही सेल काय नाव तिचं? प्रायमरी उसाइट. या कम्प्लीट स्ट्रक्चरलाच आपण प्रायमॉर्डियल फॉलिकल म्हणतो. म्हणजे या ओव्हरीमध्ये आपल्याला इथं जे स्ट्रक्चर्स दिसत आहेत यांना आपण आता नावं देणार आहोत. दीज आर नथिंग बट प्रायमॉर्डियल फॉलिकल्स. हे प्रायमॉर्डियल फॉलिकल्स आहेत. अँड ईच प्रायमॉर्डियल फॉलिकल कंटेन अ सेंट्रली प्लेस्ड डिप्लॉइड सेल अँड धिस डिप्लॉइड सेल इज प्रायमरी उसाइट. ती प्रायमरी उसाइट आहे. अँड दिस प्रायमरी उसाइट इज कव्हर्ड बाय a single layer of flat cells called as follicular cells. त्यांना follicular cells असं म्हणा. आणि मग ते कम्प्लीट स्ट्रक्चर जे तयार झाले दिस इज कॉल्ड एज अ प्रायमॉर्डियल फॉलिकल. अँड ऍट द टाइम ऑफ बर्थच्या वेळेला ओव्हरीमध्ये साधारणतः 1 मिलियन प्रायमॉर्डियल फॉलिकल्स शिल्लक राहिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर प्युबर्टी पर्यंत याच्यापैकी फक्त 40,000 जिवंत राहतात. आता ही जी प्रोसेस आहे द प्रोसेस बाय विच फॉलिकल्स आर डिस्ट्रॉइड. फॉलिकल्स डिस्ट्रॉय केले जातात. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज अ फॉलिक्युलर ऍट्रेसिया. फॉलिक्युलर ऍट्रेसिया. आता काय आहे फॉलिक्युलर ऍट्रेसिया? लक्षात घ्या. इट इज जेनेटिकली रेग्युलेटेड मेकॅनिझम और इट इज द प्रोग्राम्ड सेल डेथ. हे थोडक्यात प्रोग्राम्ड सेल डेथ आहे, ठरलेली सेल डेथ आहे. अँड इट इज जेनेटिकली रेग्युलेटेड मेकॅनिझम बाय विच द फॉलिकल्स आर डिस्ट्रॉइड. हे फॉलिकल डिस्ट्रॉय केले जातात टप्प्याटप्प्यानं. आणि मग त्याच्यातले फक्त काहीच फॉलिकल जिवंत राहतात. आणि हे कशासाठी आहे? टू कन्फर्म दॅट व्हेरी फ्यू एग्ज आर फॉर्म्ड फ्रॉम द ओव्हरी. ओव्हरीमधून खूप कमी लिमिटेड एग्ज तयार व्हावी त्यासाठी अनेक प्रायमॉर्डियल फॉलिकल्स हे डिस्ट्रॉय केले जातात. जन्म घेताना जरी असे फॉलिकल्स असले तरी पुढची जी डेव्हलपमेंट आहे फॉलिकलची ती प्युबर्टी पर्यंत अरेस्ट राहते, थांबते. आणि प्युबर्टी नंतर फॉलिकलची पुढची डेव्हलपमेंट सुरू होते ड्युरिंग मंथली सायकल और ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल. आता पुन्हा आपण या ठिकाणी थोडंसं मागे येऊया. ओव्हरीच्या स्ट्रक्चरमध्ये थोड्या वेळ आपण कन्सिडर करू की हा जो इथं दाखवलेले फॉलिकल्स आहेत की या कम्प्लीट कॉर्टिकल रिजन मध्ये अशा प्रकारचे 1 मिलियन प्रायमॉर्डियल फॉलिकल होते. हळूहळू ते डिस्ट्रॉय होऊन थोडे शिल्लक राहिले. आणि मग मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेला प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेला काही फॉलिकल्स, काही प्रायमॉर्डियल फॉलिकल्सची ग्रोथ सुरू होते. का? ड्यू टू द हार्मोन्स सिक्रेटेड बाय पिट्युटरी ग्लॅन्ड. FSH नावाच्या हार्मोनमुळे ही ग्रोथ सुरू होते. आणि मग
हे प्रायमॉर्डियल फॉलिकल हळूहळू डेव्हलप होत जातात आणि मॅच्युअर फॉलिकल तयार होतं. आणि हे जे मॅच्युअर फॉलिकल आहे, दिस मॅच्युअर फॉलिकल इज कॉल्ड एज अ ग्राफियन फॉलिकल. आणि ही जी प्रोसेस आहे फॉलिकल डेव्हलप होणे आणि मॅच्युअर होण्याची, तिला आपण फॉलिक्युलोजेनेसिस असं म्हणतो. आता ह्याचे पुढच्या गोष्टी या मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेला घडत असतात. त्या टप्प्याटप्प्यानं आपल्याला इथं डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे आता आपल्याला बघायचं की या फिमेलच्या ओव्हरीमध्ये या फॉलिकलची डेव्हलपमेंट कशा पद्धतीनं होत जाते. लक्षात घ्या, डेव्हलपमेंट सुरू करण्याच्या अगोदर इथं सगळे प्रायमॉर्डियल फॉलिकल्स आहेत. मी आता टप्प्याने येतोय. सपोज दिस इज द प्रायमॉर्डियल फॉलिकल. ऍट द सेंटर ऑफ प्रायमॉर्डियल फॉलिकल देयर इज वन सेल called as primary oocyte. This primary oocyte is diploid, arrested at prophase, आणि त्याच्या भोवती या प्रायमॉर्डियल फॉलिकलच्या भोवती देयर इज अ सिंगल लेअर ऑफ फ्लॅट सेल्स अँड दीज आर फॉलिक्युलर सेल्स. या फॉलिक्युलर सेल्स आहेत. आणि हे जे स्ट्रक्चर आहे ही पहिली स्टेज. आता मी फक्त नंबर देतो. दॅट स्टेज इज अ प्रायमॉर्डियल फॉलिकल. हे प्रायमॉर्डियल फॉलिकल डेव्हलप होतं. त्याच्यापासून प्रायमरी फॉलिकल, देन सेकंडरी फॉलिकल, देन टर्शरी फॉलिकल अँड लास्ट वन इज द ग्राफियन फॉलिकल. लक्षात घ्या, प्रायमॉर्डियल फॉलिकल या ठिकाणी असेल. ही स्टेज म्हणजे प्रायमरी फॉलिकल. देन दिस इज सेकंडरी फॉलिकल. देन दिस वन इज टर्शियरी फॉलिकल अँड दिस वन इज ग्राफियन फॉलिकल. आता इथं आपल्याला दिसते ती पहिली स्टेज आहे प्रायमॉर्डियल फॉलिकल. सेंट्रली प्लेस्ड प्रायमरी oocyte कव्हर्ड बाय सिंगल लेअर ऑफ फ्लॅट इपिथेलियल सेल्स. आता पुढे काय होतं, जेव्हा डेव्हलपमेंट सुरू होते ऍट दॅट टाइम द सराउंडिंग सेल्स, ह्याच्या सराउंडिंग सेल्स आहेत ना, दीज सेल्स, दिस इज oocyte, हे oocyte आहे. अँड नाउ द सराउंडिंग सेल्स बिकम कॉलमनर. हे अशा प्रकारे कॉलमनर व्हायला लागतात. ह्याच्यानंतर अगदी पुढच्या टप्प्यात काय होतं, तर या ज्या कडेच्या सेल्स आहेत की ज्यांना आतापर्यंत आपण फॉलिक्युलर सेल्स असं म्हणत होतो, या फॉलिक्युलर सेल डिव्हाइड होतात आणि डिव्हाइड झाल्यानंतर याच्यापासून पेशींचे अनेक लेअर तयार होतात. नाउ द फॉलिक्युलर सेल्स विच आर डिव्हायडेड, की ज्या डिव्हाइड झाल्या आणि त्यांच्यापासून अनेक लेअर तयार झाले. आता ह्या ज्या पेशी असतील ना, these cells are now called as granulosa cells. Granulosa cells. And the follicle is called as primary follicle. हे प्रायमरी फॉलिकल आहे. आता त्याच्या पुढच्या टप्प्यावरती आणखीन काय होतं लक्षात घ्या. आता ग्रॅन्युलोसा सेलचे अनेक लेअर आहेत. इन नेक्स्ट फेज, पुढच्या टप्प्यावरती दिस oocyte, हे oocyte आहे की ज्याला आणखीन आपण प्रायमरी oocyte असंच म्हणतो, की जी डिप्लॉइड सेल आहे. दिस oocyte फॉर्म अ ग्लायकोप्रोटीनस लेअर अराउंड इट सेल्फ. स्वतःच्या मेम्ब्रेन भोवती अगदी क्लोज एक ग्लायकोप्रोटीन पासून बनलेला लेअर तयार होतो. And this glycoprotein layer which is formed around this oocyte is called as zona pellucida. Zona pellucida. आणि जेव्हा हा डेव्हलप होतो at that time the follicle is called as a secondary follicle. त्याला secondary follicle म्हणा. आणि मग या झोना पेलुसिडाच्या बाहेरून then there are many layers of granulosa cells. granulosa cells चे अनेक लेयर्स आहेत. and the outermost layer of these granulosa cells, it is resting on the basement membrane. बाहेरून हा बेसमेंट मेम्ब्रेन आहे. सर्व ग्रॅन्युलोसा सेल्स ह्या इपिथेलियल सेल्स आहेत आणि कडेनं बेसमेंट मेम्ब्रेन. आणि या ग्रॅन्युलोसा सेलचा सर्वात आतमध्ये असणारा लेयर आहे तो झोना पेलुसिडाला अटॅच असेल, क्लोज असेल. At this stage, the follicle is called as secondary follicle. Secondary follicle म्हणा. Now in next stage, what happened? The granulosa cell continuously go on dividing.
ग्रॅन्युलोसा सेल्स ह्या कंटिन्युअसली डिवाइड होत राहतात आणि या डिवाइड होत असतानाच यांच्या कडेला आणखीन काही पेशी जमा होतात की ज्या बेसिकली ह्या स्ट्रोमा मधल्याच असतात, कॉर्टिकल सेलच असतात आणि त्या पेशींना आपण थिका सेल्स असं म्हणतो, थिका सेल्स. आता पुढच्या टप्प्यावरती काय होईल पहा, मी आता इथं ते काढतो. सपोज अगेन दिस इज द oocyte, सेंटरला असणारा हा oocyte आहे. नाउ द oocyte is covered by a glycoprotein layer. This glycoprotein layer is close to this oocyte and this is called as a zona pellucida. Zona pellucida याच्या भोवती आता आपण इथपर्यंत हे लेयर्स काढूया. दिस इज द बेसमेंट मेम्ब्रेन आणि या बेसमेंट मेम्ब्रेन वरती असणारे हे अनेक सेल लेयर्स, ग्रॅन्युलोसा सेलचे लेयर्स असतील हे सर्व. आपण त्यांना मेम्ब्राना ग्रॅन्युलोसा असं पण म्हणतो. म्हणजे ग्रॅन्युलोसा सेल पासूनच हा तयार झालेला मेम्ब्रेन आहे की त्यातला इनर मोस्ट लेयर हा झोना पेलुसिडाला जवळ आहे. आता पुढे काय होणार, नाउ सम कॉर्टिकल सेल, स्ट्रोमा मधल्या काही पेशी दे गेट अरेंज्ड अराउंड धिस मेम्ब्राना ग्रॅन्युलोसा. या ग्रॅन्युलोसाच्या बाहेरून ह्या पेशी अरेंज होतात. ह्या पेशी इथं अरेंज झालेल्या आहेत. लक्षात ठेवा, दीज आर नॉट ग्रॅन्युलोसा सेल्स. ह्या ग्रॅन्युलोसा सेल्स नाही आहेत. तर ह्या कॉर्टिकल रिजन मधल्याच काही पेशी इथं अरेंज झाल्या आणि त्यांच्यापासून अशा प्रकारचा लेयर तयार झाला. नाउ धिस लेयर इज कॉल्ड एज थिका लेयर, थिका इंटरना. थिका लेयर और थिका इंटरना. थिका लेयर इज फॉर्म्ड अराउंड ग्रॅन्युलोसा. तो ग्रॅन्युलोसाच्या बाहेरून आहे. अँड रिमेंबर, these thica interna cells start to secrete female sex hormone and that one is estrogen. एस्ट्रोजन सिक्रेट करणारा या थिका सेल्स आहेत की ज्या स्ट्रोमा मधल्या सेल्स कंडेन्स झाल्या आणि या ग्रॅन्युलोसा सेलच्या भोवती अरेंज झाल्या. नाउ अराउंड दिस थिका इंटरनाच्या बाहेरून again there is a formation of a layer of fibrous layer of connective tissue. याच्या बाहेरून फायब्रस लेअर कनेक्टिव्ह टिश्यूचा अरेंज होतो आणि हा जो लेअर आहे दिस लेअर इज कॉल्ड ॲज थिका एक्सटर्ना. आणि दोघांना एकत्रित आपण थिका फॉलिक्युलाय म्हणजे थिका फॉलिक्युलाय इज डिफरन्शिएटेड इन थिका इंटरना अँड थिका एक्सटर्ना. थिका इंटरना सिक्रेट इस्ट्रोजन, तिथल्या ग्लँड्युलर सेल्स आहे. आणखीन एक गोष्ट पुढे घडते, ह्या आतमधल्या ज्या ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत यांची रिअरेंजमेंट सुरू होते आणि जसजशी त्यांची रिअरेंजमेंट सुरू होते तसतसं या ग्रॅन्युलोसा सेल मध्ये एक कॅव्हिटी तयार व्हायला लागते, एक पोकळी तयार व्हायला लागते. आणि इथं तयार व्हायला लागलेली ही जी पोकळी आहे इथं आपल्याला दिसायला लागली आहे. दिस कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज एंट्रम. आणि जेव्हा हे एंट्रम डेव्हलप व्हायला सुरुवात होते, नाउ द फॉलिकल इज कॉल्ड ॲज अ टर्शियरी फॉलिकल. सी हिअर इज द एंट्रम, इथं एंट्रम आहे. आता त्याच्या पुढच्या टप्प्यावर आणखीन काय होणार आहे पहा. आता त्याची सेपरेट डायग्राम मी इथं काढत नाही. इन नेक्स्ट स्टेप द साइज ऑफ एंट्रम गो ऑन इन्क्रीजिंग. ही पोकळी मोठी होत जाते आणि ही पोकळी मोठी झाल्यामुळे ह्या ग्रॅन्युलोसा सेलचा जो लेअर आहे तो आपल्याला थिन दिसायला लागतो. आणि मग अशा प्रकारचं फॉलिकल तयार होते की ज्याच्यामध्ये हे सेंट्रल मास oocyte आणि काही ग्रॅन्युलोसा सेल हे एका कडेला ढकललं जातं आणि इथं मोठी पोकळी तयार होते एंट्रम. आणि मग अशा प्रकारचं जे पूर्ण मॅच्युअर झालेलं फॉलिकल आहे की ज्याला आपण ग्राफियन फॉलिकल असं म्हणतो. ग्राफियन फॉलिकल की ज्याच्यामध्ये हे एंट्रम डेव्हलप झाली आहे अँड दिस एंट्रम इज फिल्ड विथ अ फ्लुइड and this fluid is called as liquor folliculi. Liquor folliculi. What is liquor folliculi? It is the fluid present in antrum. What is antrum? It is the cavity developed in follicle. ह्याला follicular cavity असं पण म्हटलं जातं. इथं आत जी आहे ती follicular cavity or antrum and it is filled with liquor folliculi. त्याच्यामध्ये liquor folliculi भरलेला आहे.
and at this stage the follicle is called as a matured ovarian follicle or Graafian follicle. matured ovarian follicle किंवा Graafian follicle. पुन्हा लक्षात ठेवा, काही प्रायमॉर्डियल फॉलिकलची डेव्हलपमेंट सुरू झाली आणि टप्पे प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी फॉलिकल अँड देन फायनली ग्राफियन फॉलिकल तयार झालं. जरी एका सायकलच्या वेळेला एका वेळेला 5 ते 15 फॉलिकलची डेव्हलपमेंट सुरू होते, तरी पहिले 7 दिवस ह्या सर्व फॉलिकल डेव्हलप होतात आणि नंतर त्याच्यातलं एकच फॉलिकल मॅच्युअर होतं, बाकीचे मॅच्युअर होत नाही. अँड दॅट फॉलिकल इज कॉल्ड ॲज अ ग्राफियन फॉलिकल. ग्राफियन फॉलिकल जेव्हा हे ग्राफियन फॉलिकल तयार होत असतं तेव्हाच आतला प्रायमरी उसाइट आणखीन एकदा डिव्हाइड होतो आणि त्याच्या वेळेस किंवा तो डिव्हाइड होतो मिओसिस 1 आणि त्याच्यापासून सेकंडरी उसाइट तयार होतो. परंतु पुढच्या लेक्चरमध्ये आपण ग्राफियन फॉलिकलचं स्ट्रक्चर शिकणार आहोत, तेव्हा मी त्या गोष्टी एक्सप्लेन करेल. आता इथं आपण लक्षात ठेवूया की ओव्हरीमध्ये हे ग्राफियन फॉलिकल तयार झालं मेन्स्ट्रुअल सायकलच्या निम्म्यापर्यंत. आता त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये काय होणार आहे, जेव्हा हे ग्राफियन फॉलिकल तयार होईल दॅट फॉलिकल विल कम क्लोज टू द वॉल ऑफ ओव्हरी. ओव्हरीच्या वॉलच्या जवळ येतं आणि मग त्यावेळेला पिच्युटरी ग्लँड पासून एक हार्मोन रिलीज होतं अँड दॅट हार्मोन इज कॉल्ड एज अ ल्युटेनायझिंग हार्मोन किंवा LH. ल्युटेनायझिंग हार्मोन किंवा LH पिच्युटरी ग्लँड मधून येतं आणि त्या हार्मोनमुळं ह्या ओव्हरीची वॉल आणि ह्या फॉलिकलची वॉल दोन्ही ब्रेक होतात आणि या दोन्ही वॉल ब्रेक झाल्यामुळं आतमध्ये जो ऊसाइट आहे, खरं तर तो आता सेकंडरी ऊसाइट असतो आणि त्याच्या भोवती काही ग्रॅन्युलोसा सेलचे लेअर आहेत आणि आतमध्ये झोना पेलुसिडा आहे. हे सर्व बाहेर टाकलं जातं आणि ह्यांना बाहेर टाकण्याची जी प्रोसेस आहे, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ओव्ह्युलेशन. व्हॉट इज ओव्ह्युलेशन? द प्रोसेस बाय विच ओहम, खरं तर ओहम आपण चुकीचं म्हणतो कारण ते सेकंडरी ऊसाइट आहे, मॅच्युअर्ड ओहम नाही. परंतु बऱ्याचशा वेळेला कन्व्हिनियन्ससाठी ओहम असा शब्द वापरला होतो, पण आपण लक्षात ठेवायचं ओव्ह्युलेशनच्या वेळेला ओव्हरीमधून जे स्ट्रक्चर बाहेर पडतं दॅट इज सेकंडरी ऊसाइट. त्याच्या भोवती झोना पेलुसिडा आणि ग्रॅन्युलोसा सेलचे काही लेअर आहे आणि हे बाहेर टाकण्याची प्रोसेस दॅट इज कॉल्ड ॲज अ ओव्ह्युलेशन. जर हा सेंट्रल पोर्शन बाहेर आला तरी सुद्धा कडेचे काही लेअर शिल्लक राहतात, म्हणजे ग्रॅन्युलोसा सेलचे काही लेअर असतील आणि थिका इंटरना एक्सटर्ना ते ओव्हरीमध्येच राहतात आणि हे जे राहतात ते त्याच्यानंतर एक स्ट्रक्चर तयार करतात अँड दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ कॉर्पस ल्युटेयम. आता हे कसं तयार होतं लक्षात घ्या. जेव्हा फॉलिकल रप्चर होतं, आपण आता समजून घेऊया, सपोज ह्या कडेच्या लेयर्स आहेत फॉलिकलच्या, हे रप्चर झालं आणि आतलं सेकंडरी ऊसाइट आणि काही सेल्स बाहेर टाकून दिल्या. हे रप्चर झाल्यानंतर सुरुवातीला ह्याच्यामध्ये ब्लड भरलं जातं आणि जेव्हा याच्यात ब्लड भरलं जातं त्यावेळेला नीटसाठी लक्षात ठेवा एक स्ट्रक्चर तयार होतं अँड दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ कॉर्पस हिमोरॅजियम किंवा काही ठिकाणी कॉर्पस ह्युमोरॅजिकम असं पण लिहिलेलं पाहायला मिळतं. म्हणजे ब्लड भरलेलं फॉलिकलचं स्ट्रक्चर कॉर्पस ह्युमोरॅजियम और ह्युमोरॅजिकम आणि त्याच्यानंतर याचं रूपांतर पूर्ण डेव्हलप झालेल्या कॉर्पस ल्युटेयम मध्ये होतं. सी व्हॉट इज मीन बाय कॉर्पस ल्युटेयम, तर मी असं म्हणतो कॉर्पस ल्युटेयम इज द टेम्पररी एंडोक्राइन स्ट्रक्चर फॉर्मड इन ओव्हरी. ओव्हरीमध्ये टेम्पररीली तयार झालेलं एंडोक्राइन स्ट्रक्चर. दिस कॉर्पस ल्युटेयम इज ऑल्सो कॉल्ड ॲज एलो बॉडी. त्याला एलो बॉडी असं पण म्हटलं होतं. त्याचं कारण असं, इथं ब्लड भरल्यानंतर पुढं काही तासानंतर या ठिकाणी एक पिगमेंट डेव्हलप होतो अँड दॅट पिगमेंट इज कॉल्ड ॲज अ ल्युटीन पिगमेंट. ल्युटीन पिगमेंट अँड दिस पिगमेंट इज येलो कलर्ड आणि त्यामुळे हे स्ट्रक्चर येलो दिसायला लागतं. कॉर्पस ल्युटेयम और येलो बॉडी. आणि मग हे जे कॉर्पस ल्युटेयम आहे याचं काम काय, धिस कॉर्पस ल्युटेयम नाव सिक्रीट हार्मोन कॉल्ड ॲज प्रोजेस्टेरॉन प्लस थोड्याफार प्रमाणात पहिलं जे सिक्रीट होतं ते
इस्ट्रोजन. अँड दिस प्रोजेस्टेरॉन इज कॉल्ड एज अ प्रेग्नन्सी हार्मोन. ते प्रेग्नन्सी मेंटेन करण्यासाठीचं हार्मोन आहे, म्हणजे हे कॉर्पस ल्युटेयम पासून सिक्रेट होतं. लक्षात घ्या. देन व्हॉट इज द फ्युचर ऑफ दिस कॉर्पस ल्युटेयम? या कॉर्पस ल्युटेयमचं भविष्य काय, फ्युचर काय? जर समजा इथून रिलीज झालेलं ओहम हे ओव्हरीमध्ये गेलं, आपल्याला माहितीये इथं ओव्हिडक्ट मध्ये गेलं. इथं ओव्हिडक्ट आहे, त्याचं फनेल आहे आणि फिमरी बीट होतील आणि ह्या ओहमला खेचून घेतील. आणि जर ह्या ओहमचं फर्टिलायझेशन झालं आणि झायगोट आणि एम्ब्रिओ तयार व्हायला लागला, तर हा कॉर्पस ल्युटेयम पुढचे 3 महिने मेंटेन केला जातो आणि पुढचे 3 महिने हा प्रोजेस्टेरॉन सिक्रीट करत राहतो. त्या 3 महिन्यामध्ये प्लासेंटा तयार होतो आणि नंतर प्लासेंटा प्रोजेस्टेरॉनला सिक्रेट करायला लागला की हा कॉर्पस ल्युटेयम पुढे जाऊन डिस्ट्रॉय होतो. पण आता दुसरी पण कंडिशन आहे की जर समजा ह्या ओहमचं फर्टिलायझेशन झालं नाही तर काय होणार? इफ द ओहम इज नॉट फर्टिलाइज्ड देन दिस कॉर्पस ल्युटेयम डिजनरेट. तर हे डिजनरेट होतं आणि त्याच्यापासून एक व्हाईट कलरचं स्ट्रक्चर तयार होतं अँड धिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ कॉर्पस अल्बिकन्स. कॉर्पस अल्बिकन्स हे डिजनरेट झालेला कॉर्पस ल्युटेयम आहे. अँड इट स्टॉप द सिक्रेशन ऑफ प्रोजेस्टेरॉन. तो प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन स्टॉप होतं, मेन्स्ट्रुअल सायकलचं ब्लिडिंग व्हायला लागतं आणि पुन्हा पुढच्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये आणखीन काही प्रायमॉर्डियल फॉलिकलची डेव्हलपमेंट सुरू होते आणि तेच सायकल रिपीट होत राहतं. ग्राफियन फॉलिकल, देन ओव्ह्युलेशन, देन कॉर्पस ल्युटेयम. म्हणजे हे जे चेंजेस दिसतात ना, दीज चेंजेस ऑकर सायक्लिकली इन द ओव्हरी ऑफ फिमेल ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल. जनरली असं कन्सिडर केलं जातं एका मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेला जर एका ओव्हरीमध्ये फॉलिकलची डेव्हलपमेंट झाली तर नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेला दुसऱ्या ओव्हरीमधून होईल. पण काही वेळेला असं पण पाहायला मिळतं की कंटिन्युअस सलग काही मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये एकाच ओव्हरी मधल्या फॉलिकलची डेव्हलपमेंट होते. म्हणजे असा कुठलाही हार्ड अँड फास्ट रूल नाही की अल्टरनेटलीच डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. और सम टाइम काही वेळेला दोन्ही ओव्हरीमध्ये एकाच वेळेला फॉलिकल डेव्हलप होतात आणि एका वेळेला एकापेक्षा जास्त पण एग रिलीज झालेले पाहायला मिळतात. म्हणजे अशाही काही गोष्टी होतात, पण अल्टरनेटली जनरली ह्या फॉलिकलची डेव्हलपमेंट होते. म्हणजे ओव्हरी हिस्टॉलॉजी हा पूर्ण मुद्दा खूप मोठा होतो. त्याचं कारण आहे आपण फक्त हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर शिकत नाही आहोत, तर यामध्ये हे फॉलिकल कसे जनरेट झाले त्या फिमेलच्या एम्ब्रिओनिक लाईफ पासून आपल्याला यायला लागतं की योक सॅक पासून प्रायमोर्डियल जर्म सेल, त्यांच्यापासून वूगोनिया, देन एग ट्यूब्स, एग नेस्ट, त्याच्यानंतर प्रायमोर्डियल फॉलिकल, त्या प्रायमोर्डियल फॉलिकल मध्ये प्रायमरी उसाइट आणि मग हळूहळू प्रायमोर्डियल फॉलिकल पासून प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी, देन ग्राफियन आणि मग कॉर्पस ल्युटेयम आणि कॉर्पस अल्बिकन्स कशा पद्धतीने तयार होतात या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. आणि आणखीन एक महत्वाची टर्म मी जी तुम्हाला फॉलिक्युलर अट्रेसिया सांगितली की फॉलिक्युलर अट्रेसिया इज द जेनेटिकली रेग्युलेटेड प्रोसेस बाय विच, त्या प्रोसेसनं काय होतं, फॉलिकल्स आर डिस्ट्रॉइड. फॉलिकल्स हे डिस्ट्रॉय केले जातात वन बाय वन, हळूहळू ते डिस्ट्रॉय केले जातात आणि त्यामुळं जरी समजा 12 वीकचा एम्ब्रिओ असताना 2 मिलियन प्रायमोर्डियल फॉलिकल तयार झाले तरी ती मुलगी जन्म घेत असताना तिच्या ओव्हरीत 1 मिलियनच राहतात आणि ती सेक्स्युअली मॅच्युअर होताना तिच्या ओव्हरीत 40,000च राहतात. आणि त्याच्या पुढे आपण शिकू, पुढच्या काही मुद्द्यांमध्ये येईल, त्यापैकी फक्त 400च्या आसपास फॉलिकल्स मॅच्युअर होतात. ते कसे काय ते आपल्याला पुढे टप्प्याटप्प्यानं येणार आहे. इथपर्यंत आपण या ओव्हरीचं हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर शिकलो. जरी मी फॉलिकलची डेव्हलपमेंट आज शिकवलेली असेल तरी सुद्धा आणखीन आपल्याला एकदा सेपरेटली ह्या मॅच्युअर झालेल्या फॉलिकलचं स्ट्रक्चर शिकायचंय की जे मॅच्युअर्ड फॉलिकल आहे त्याला आपण ग्राफियन फॉलिकल म्हणतो. आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण ग्राफियन फॉलिकलचं स्ट्रक्चर पुन्हा शिकूया.